यूट्यूबच्या जाहिरात प्रसारण सेवेचे हे लोणावळा केंद्र आहे. इथे आपण आलेलो आहोत. माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, सो त्या लग्नासाठी आलेलो आहोत. नेहमीप्रमाणे हे सगळं तुम्ही पाहणार आहात, ऐकणार आहात, अनुभवणार आहात इन एन ॲज यश प्रधान. आजचा दिवस सुरू करूयात. मी खरं तर तिकडूनच करणार होतो सगळं सुरू, म्हणजे घरातनं निघालं तेव्हा, पण खूप गडबड झाली. मी माझा ब्लेझरच विसरून आलो आहे. माझी बोंब आहे. आणि आमच्या 2 गाड्या आलेल्या आहेत. हे सगळं डॉक्युमेंटेशन आहे, बाकी काही नाही. डॉक्युमेंटेशन म्हणजे मला असं खूप वाटतं की जर लहानपणी माझ्याकडे कॅमेरा असला असता किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माझ्याकडे कॅमेरा असला असता तर मी हे सगळं डॉक्युमेंट करू शकलो असतो. तर आमच्या आता हे जे लोक आहेत आता हे सगळे उतरतील. त्यात माझे सगळे नातेवाईक आहेत. सगळेजण फोटो काढत आहेत. चला, फारच सॉफिस्टिकेटेड पद्धतीने चाललंय सध्या तरी, पण असं नसतं. थोडं जरा आम्ही मुलीकडचे आहोत म्हणून असेल बहुधा ते थोडं जरा सांभाळून घ्यावं लागतं. हा माझा भाऊ संदीप. तुम्हाला माहिती मी आजोबा आहे असं ते म्हणतात, पण तो मनुष्य जो माझा नातू आहे, म्हणजे तथागत नातू आहे, तो मला काका म्हणतो. हा नातू आहे माझा, हा नातू आहे माझा, पण तो मला मान्य नाही करते. तो मला म्हणतो तू काका आहे माझा. हा हीच तुझी आजी नाही दिसत, आम्ही कुठून नाही दिसणार आहे. नमस्कार. तर हे अर्चनाताईला देतो, तिला काहीतरी बोलायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या नवगिरे घराण्यातलं 4थ्या पिढीतलं पहिलं लग्न आहे आणि ज्याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि आमचे बेस्ट विशेस आहेत आमचे तेजू आणि शशांकसाठी आणि दादा वहिनीसाठी. रिअली बेसिकली काय होतं, लग्नाच्या सीडीज किंवा आपण काही बघत राहतो ना, तर त्या एक तर फार फनी असतात. म्हणजे माझ्या लग्नाची पण सी डी आहे का व्हिडिओ कॅसेट आहे. त्यावेळेस व्हिडिओ कॅसेट असायच्या. आत्ता माझ्या मते हे वाङ्निश्चय आहे. या सगळ्या घटनांमध्ये एक सोफिस्टिकेशन आहे. एवढं सोफिस्टिकेटेड आम्ही सगळे कधी राहिलेलो नाहीत. आम्ही काय करतो, एखादं कार्यालय घेतो, आदल्या दिवशी राहायला जातो, रात्री धिंगाणा करतो. म्हणजे हे सीमांतपूजन किंवा काय जे असतं ते झाल्यानंतर धिंगाणा करतो. रात्री भेंड्या म्हणणं, गाणी, नाच वगैरे सगळं करायचो. ते जे एक आनंद असतो ना, सगळ्यांनी एकत्र गाद्या टाकून झोपायचं, मजा करायची रात्रभर. मग एक विकेट जात राहते, कमाल होते. बरं, हा जो आहे हा कुर्ता मला मिळालेला आहे त्या काय म्हणले, आता मी जे एक ड्रेस घरी विसरून आलो होतो, पण त्याच्या बदली मी जाऊन हा कुर्ता घेऊन आलो. तो कॅमेरामन्सनी घेरलेला जो काही क्षण आहे तो आहे अंगठी घालण्याचा. बराच वेळ थांबलोय. आमच्यात खरं तर नागपुड्या पण भरतात. मी उठून लावीन आवडली. संध्याकाळचे नाही, आता ही रात्र झाली. रात्रीचे वाजलेत 9. हे जो समोर तुम्हाला समारंभाचा एक हे दिसतोय तो आहे संगीताचा. बरं, हा सध्याचा ड्रेस आहे. आपण जे विसरून आलो आहे, आपण म्हणजे मी जे विसरून आलो आहे ड्रेस घालायचा आत्ताचा, तोच नेमका जो आत्ताचा घालायचा होता तोच मी विसरून आलो. त्यामुळे माझ्याकडे जो स्पेअर होता तो मी हा घातलेला आहे. तिथे तुम्हाला चोक्सी दिसत असेल, अपेक्षा चोक्सी. चिमा फुल धुवा चालला आज काय खरं नाही. हॅलो, नमस्कार, व्हॉट्सअप. आता आम्ही इथेच आहोत, कुठे आलो नाही. परत जाऊन चेंज करून आलो, कारण की आता काय संगीतची तयारी.
मला माहिती नाही सगळे खुर्चीवर बसलेले खुर्चीवर बसून संगीत कसं करणार आहे आय हॅव नो नाही आपण प्रेक्षक आहोत जे नाचणार आहेत ते एक एक जाऊन नाचणार आणि मग बाकीचे येऊन परत बसणार असं सो प्रेक्षक पण आहेत ना त्यासाठी सो ते So असा माझा हा ड्रेस तिचा कसे एक दिसतोय ड्रेस आम्ही? भाई विषय दिसतोय ना कमेंट्समध्ये सांगा प्लीज आम्ही कसे दिसत आहोत आत्ता बघूयात आता पुढे काय होत आहे Is the next set of rounds ready? Or the DJ, let's hit the music in 3, 2, 1, hit it! जब से बस देखा तुमको यारा तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा यूं नजरे ना फेरो तुम मेरे हो मेरे तुम Come on, 2+2 is on stage, let's go! Maria Basireni, cheer guys! असं तिरकं ठेवलंय दैवबलंत देवा लक्ष्मीर्पते तेग्मय स्मरामि शुभ लग्न सावधान शुभ लग्न यूट्यूबच्या जाहिरात प्रसारण सेवेचे हे लोणावळा केंद्र आहे आणि नमस्कार आजच्या लग्नाच्या दिवसामध्ये तुमचं स्वागत झालेत 12:25 12:08 लग्न लागलं तुम्ही ते सगळं पाहिलंच आमचे लुक्स कसे वाटलेत ते सांगा मागणं जायला लागेल थोडं लुक्स त्यांना दिसायला मागे जावं लागेल असं करायचं हां हे माहित नाही मला कसं करतात हे असं काहीतरी करतात हे काहीतरी आम्हाला हे काहीतरी शिकवलं आहे आता जेवून वगैरे आम्ही घरी निघू थोडं आणि 4-1 वाजेपर्यंत घरी निघणार आहोत तुमच्या काही लग्नाच्या आठवणी आहेत का म्हणजे लहानपणीच्या किंवा आत्ताच्या असतील तरी हरकत नाही पण मला ते वाचायला फार आवडेल मी एवढी बडबड करतो थोडी बडबड तुम्ही केलीत कमेंट्समध्ये तर मला फार आवडेल आणि आता काय होतं माहिती का सतत असं वाटतं की आता लग्न झालं म्हटल्यावर जेवायला बसायचं आहे हा पंक्ती वगैरे नाही आहेत ना आता बुफे असतो आम्ही थोड्या वेळाने जेवायला जाऊच हॅलो कोणाचं काय आम्ही दोघं इथे येऊन जेवतोय फूड इज इम्पॉर्टंट सगळेजण त्यासाठीच थांबलेत उरलेले विधी जे आहेत ते करणार आहेत झालं संपला लग्न वगैरे झालं आणि आता आम्ही सगळे निघू थोड्या वेळाने घरी कसं असतं ना सण आणि सोहळे असतात आता मी स्वतः कुठलाही धर्म कुठलीही विधी कुठल्याही प्रथा मी असं काही मानत नाही कारण माझा अभ्यास वेगळा आहे माझ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण मला सण सोहळे हे माणसं एकत्र येण्याचं काय म्हणतात रिझन वाटतं हो आणि आपण एकत्र येतो गप्पा मारतो नाही आणि आजकाल तर सी लोक आहे ना ज्याला बिझी म्हणतात ना खरं तर बिझी नाही आहे कोणाचं आयुष्य सगळ्यांचा स्ट्रगल चालू आहे मला हा बिझी टॅग काढून टाकायचा होता नेहमी आपण नाही काय आजकाल खूपच बिझी असतो ना आपण आता एकमेकांना भेटत नाही पूर्वीसारखे नाही तसं नाही आपला आतला सगळ्यांचा प्रत्येकाचा खूप मोठा स्ट्रगल चालू आहे वेगवेगळा स्ट्रगल असेल कोणाचा करिअरबद्दलचा असेल कोणाचा जगण्याचा विचार करण्याचा असेल अनेक स्ट्रगल असतील तुम्हालाही माहिती आहे तुम्ही प्रत्येकजण आता जे ऐकतायत तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आतमध्येही ते स्ट्रगल चालू आणि त्या स्ट्रगलमधनं वेळ काढून आपल्याला ती काय म्हणतात ही मोकळीक ही अशी सण सोहळ्यांनाच मिळते खूप वेळा आपल्याला स्वतःला कळत नाही की आपण स्ट्रगलमध्ये असतो हां खूप वेळा नाही कळत आणि दिस इज अ स्ट्रेस बस्टर असं मला खूप वाटतं हो अगदीच एकत्र येणं मेमरीज असतात लहानपणीच्या असतात आपण थोडंसं काइंड ऑफ टाइम ट्रॅव्हल करतो हां टाईम मजा येते मी तर माहिती आहे तुम्हाला मी अशा लोकांना भेटलोय ज्यांना मी लिटरली
25 वर्षांनी भेटलो किंवा बघितलं आहे 25 वर्षांनी. आणि तो चेहरा बघितल्या क्षणी म्हणजे आम्ही जिथे आता राहायचो ना गुरुवार गुरुवारपेठेत. तर तिथून बच्चू दादा आला होता, गोपाळ दादा वगैरे, ते तिथे आमच्या शेजारी राहायचे. तर त्यांचे चेहरे बघितल्यानंतर मी आत्ता ज्या वयाचा आहे त्या वयाचा नाही नव्हतोच. वाटत, exactly. मी डायरेक्ट 10 इयर्सचा झालो. डायरेक्ट अरे ते हेच टाइम ट्रॅव्हल मी ब्लँक झालो होतो त्यावेळेस. हे असं हे जे काय आहे ते संपलेलं आहे. बघा तुम्ही ते गणपती गेल्यावर जसा हे दिसतं ना सगळं असं उदास रिकामं तसं थोड्या वेळाने हे सगळे रिकामं. आमच्या नाटकामध्ये एक वाक्य खूप सुंदर आहे की प्रेक्षक आले, त्यांनी पाहिलं आणि माझे सगळे हर्ष विमर्श सगळे ते घेऊन गेले. तसे आता आम्ही आमच्या सगळ्यांचे हर्ष विमर्श सगळे एकमेकांना वाटले आणि आता आम्ही चाललोय घरी. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच.